नीट पेपरफुटी निषेधार्थ राधानगरी तालुक्यात बंद, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांचा प्रतिसाद। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राधानगरी तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापारी वर्गाने बंदमध्ये सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। राधानगरी शहरासह तालुक्यातील अनेक भागातील व्यापाऱ्यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवली। मासुर्ली येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बंद पाळण्यात आला, तर सोळंपूर येथे बहुजन विकास संघटनेच्या नेतृत्वाखाली गाव बंद ठेवून नीट पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला। संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण कांबळे, संजय कांबळे, दीपक कांबळे, मयूर कांबळे तसेच तालुका बहुजन विकास संघटनेचे संजय कांबळे, जीवन कांबळे, आनंदा कांबळे, नितीन कांबळे, अभिजित कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर।